मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी केस धुतलेली आहेत, त्याच्यामुळे मी अशी वरती केस बांधलेली आहेत. तर आज आहे गांधी जयंती. तुम्हाला गांधी जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज सगळीकडे गांधी जयंती असल्यामुळे आमच्या सोसायटीमध्ये सुद्धा स्वच्छता अभियान होतं सकाळी. तर या सगळ्या गोष्टी आहेत. आणि आज आहे सर्वपित्री अमावस्या, उद्या घट बसतात. तर घट बसायच्या एक दिवस अगोदर सर्वपित्री अमावस्या असते. तर ज्ञानेचे जे पप्पा आहेत, तर मी त्यांचा जो ताट आहे तो मी सर्वपित्री अमावस्येच्या दिवशीच देते. तर आज आहे सर्वपित्री अमावस्या. तर तेच आता मी पटापट जेवण करणार आहे. आणि ज्ञानेश नॉनव्हेज खात नाही, तर त्यासाठी मी सिंपल असं तांदळाचं पीठ आणि रवा यापासून मी अगदी झटपट अशा पद्धतीने मी ढोकळा त्याला करून देणार आहे. आणि त्याला आज व्हाईट ढोकळा खायचा आहे. व्हाईट ढोकळा म्हणजे तांदळाचं पीठ आणि रवा यापासून मी छान मस्त असा ढोकळा तयार करते आणि तो त्याला खूप छान आवडतो. तर तेच ज्ञानेश रवा ढोकळा खाणार आहे. आणि बाकी मी आज नॉनव्हेज करणार आहे, कारण मला ताट दाखवायचं आहे. तर ताट दाखवण्यासाठी मी सिंपल अशा पद्धतीने चिकन अंडा करी करणार आहे आणि सिंपल स्टीम राईस करणार आहे आणि पुऱ्या आणि कांदा टोमॅटो हे सिंपल अशा पद्धतीने मी जेवण दाखवणार आहे. ज्ञानेच्या पप्पांना खिमा खूप आवडायचा, पण ॲक्च्युली मला काल खिमा नाही भेटला. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की सर्वपित्री अमावस्या असू दे किंवा अनंत चतुर्थीनंतर श्राद्ध सुरू होतात. प्रथम श्राद्ध, द्वितीय, तृतीय, त्यानंतर षष्ठी, सप्तमी, अष्टमी हे सगळे असे श्राद्ध सुरू होतात. तर प्रत्येकाचे जे वार असतात, कोणाचं सप्तमी असेल, कोणाचं अष्टमी असेल, त्यानुसार ते सगळं म्हणजे करतात वारानुसार. आणि ना प्रत्येकाची ही पद्धत वेगवेगळी असते. काही जण काय करतात माहिती आहे का, की 7 भाज्या एकत्र शिजवतात. डाळ भात 7 भाज्या एकत्र शिजवल्या जातात. ते पुरी भाजी श्रीखंड म्हणजे असं 5 पकवानाचं ते ताट तयार करतात. काही काहींकडे कसं असतं माहिती आहे, प्रत्येकाच्या पद्धती ह्या वेगवेगळ्या असतात. तर काही काहींकडे कसं असतं, मी तुम्हाला गोष्ट सांगेन की जसं की 7 भाज्या एकत्र शिजवल्या जातात किंवा 7 भाज्या ह्या वेगवेगळ्या शिजवल्या जातात. आणि 7 भाज्यांमध्ये गिलका असतो, भेंडी असते, कारली असतात, त्यानंतर आपला जो लाल भोपळा असतो तो असतो. अशा 7 भाज्या असतात, त्या वेगवेगळ्या शिजवल्या जातात. काही जण एकत्र शिजवतात, फक्त कारला साईडला म्हणजे कारल्याची भाजी वेगळी करतात, कारण तो कारला कडू असतो म्हणून. तर त्यानंतर कढी करतात, डाळ भात करतात, कढी करतात, त्यानंतर उडदाचे वडे, बासुंदी करतात, भजी काढतात, आळूची जी पानं असतात त्याची भजी काढतात, पापड्या कुरड्या तळतात, खूप सारं असतं. आणि त्या सगळ्यांचा म्हणजे बोलतात ते 5 पक्वान्नाचा तो ताट दाखवला जातो. तर काही काहींकडे अशी पद्धत असते. आणि काही काहींकडे अशी पद्धत असते की जो माणूस आपल्यामध्ये हयात नाही आहे, म्हणजे समजा तो देवाघरी गेला आहे, तर त्या माणसाला काय आवडतं ते दाखवलं जातं, तो ताट दिला जातो. तर मी तुम्हाला सांगेल की मी माझ्या आईची पद्धत फॉलो करते. कारण आईकडे म्हणजे मी तुम्हाला सांगते, माझ्या माहेरी कोणीही वारलं असेल तर मोस्टली त्या व्यक्तीला जे आवडतं, समजा नॉनव्हेज आवडत असेल तर त्याला पूर्ण नॉनव्हेज देतात. जर त्याला पूर्ण व्हेज आवडत असेल तर त्याला पूर्ण व्हेजच देतात आणि त्याच्या आवडीचं देतात. कोणाला मटर पनीरची भाजी आवडत असेल तर त्याला मटर पनीरची भाजी पुरी दिली जाते, म्हणजे डाळ भात ते सगळं दिलं जातं, पण त्याच्या आवडीचा पदार्थ त्यामध्ये असतो. तर तेच, तर सेम मी तसंच करते. आणि हे महत्त्वाचं आहे. आणि हे जे मी तुम्हाला सांगते ना, की समजा आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती वारली असेल आणि जेव्हा आपण म्हणजे वर्ष श्राद्ध करतो, म्हणजे जे काही श्राद्ध सुरू होतात, श्राद्धाला आपण त्यांचा ताट देतो, कारण ते त्यांचे दिवस असतात.
तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की ही जी काहीकांकडे ना असं ठरलेलं असतं की जेव्हा श्राद्ध सुरू होतात ना तेव्हा हाच पदार्थ आणि हेच दाखवलं जातं. जसं मी तुम्हाला सांगितलं की ते 7 प्रकारच्या भाज्या, त्यानंतर वडे, बासुंदी, कढी, त्यानंतर डाळ भात, त्यानंतर आळूची जी पानं असतात त्याची भजी, बाकी इतर म्हणजे इतर कुठलीही भजी काढली जाते, पापड्या, कुरडया, खारवड्या सगळ्या तळल्या जातात. हे त्यांना दाखवावंच लागतं. हे मी तुम्हाला सांगेन. ही माझ्या सासूची पद्धत आहे की हे सगळं दाखवावं लागतं. पण मी एवढंच आणि त्यातल्या त्यात काहीकांचे श्राद्ध खूप कसे कडक असतात की म्हणजे कोणा असं एका व्यक्तीला घरी बोलवलं जातं आणि त्यांच्या नावाने त्यांना जेवायला घातलं जातं. त्यानंतर त्यांना खूप काही थोडे पैसेसुद्धा दिले जातात आणि त्यांना शर्ट पीस, पॅन्ट पीस वगैरे दिला जातो. जर लेडीज असेल तर तिला साडी दिली जाते वगैरे, खूप काय काय असतं वगैरे. तर मी एवढ्या सगळ्या गोष्टी फॉलो करत नाही. तर मी माझ्या आईकडची म्हणजे माझ्या माहेरची पद्धत फॉलो करते. आपल्या घरामध्ये जी व्यक्ती वारली असेल तर त्या व्यक्तीला जे आवडतं, त्या व्यक्तीचा जो आवडता पदार्थ आहे तोच दाखवला जातो. आणि मी तुम्हाला सांगेल की कावळा काय करतो, त्याचा जो आवडता पदार्थ असतो ना तोच तो खातो, बाकी इतर पदार्थांना तो हात लावत नाही. सेम तसंच आहे. आता मी पटापट आधी जेवण करते आणि मला 12च्या आतमध्ये ताट दाखवायचं आहे. आणि ज्ञानेच्या पप्पांना चिकन खूप आवडायचं आणि मोस्टली चिकन खिमा खूप आवडायचं, पण आता चिकन खिमा नाही भेटा म्हणून मी चिकन घेतलेलं आहे. आता पटापट जेवण करते आणि ताट दाखवते. व्हेरी गुड. तर मी आधी ज्ञानेशसाठी रव्याचा ढोकळा करणार आहे, कारण त्याला आज व्हाईट ढोकळा खायचा आहे. तर त्यासाठी बघा मी काय काय साहित्य घेतलेलं आहे. ते मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे 1 वाटी, त्यानुसार अर्धी वाटी मी रवा घेतलेला आहे. आणि इथे मी साईडला तुम्ही बघू शकतात की इथे मी कुकिंग सोडा घेतलेला आहे. आणि त्याचबरोबर इथे मी चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. 2 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे आणि 2 चमचे मी इथे दही घेतलेलं आहे. तर मी तुम्हाला सांगेल, मला ढोकळा जास्त स्पॉन्जी बनवायचा नाही आहे, त्यामुळे मी इथे कुकिंग सोडा खूप कमी ॲड केलेला आहे आणि दहीसुद्धा खूपच कमी ॲड केलेलं आहे. जर तुम्हाला मऊ आणि स्पॉन्जी असा ढोकळा हवा असेल तर तुम्ही त्यामध्ये जेवढं वाटी पीठ घेतलं असेल, समजा मी इथे 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, तर तुम्ही 1 वाटी दही घ्या. याने काय होतं माहिती आहे का, आपला जो ढोकळा आहे तर तो अगदी झटपट असा ढोकळा जर तुम्ही करत असाल तर 1 वाटी तुम्ही जर पीठ घेतलं असेल तर त्यानुसार तुम्ही 1 वाटी दही घ्या. तर मी इथे एक पातेलं घेतलेलं आहे, त्यामध्ये तांदळाचं पीठ, रवा, बेसन पीठ ॲड करून घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ आणि कुकिंग सोडासुद्धा ॲड करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला जो दही आहे, इथे मी 2 चमचे दही घेतलेला आहे, तो दही आपल्याला यामध्ये ॲड करायचा आहे. आणि दही ॲड केल्यानंतर पाणी ॲड करून आपल्याला छान मस्त असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आणि बॅटर तयार करताना एक लक्षात ठेवा, जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही, असं आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात की मी इथे अशा पद्धतीने हे बॅटर तयार केलेलं आहे. आणि हे बॅटर तयार करताना थोडं थोडं पाणी ॲड करा, म्हणजे आपलं जे बॅटर आहे ते पाण्यासारखं अजिबात होणार नाही आहे. तर तुम्ही इथे बघू शकता माझं हे जे बॅटर आहे जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही, असं घट्ट असं हे बॅटर तयार झालेलं आहे. आपण झाकण ठेवून 15 मिनटं हे साईडला ठेवायचं आहे. 15 मिनटानंतर आपल्याला एक पातेलं घ्यायचं आहे, त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे, त्यावरती आपल्याला चाळण ठेवून द्यायची आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता, इथे मी एक प्लेट घेतलेली आहे, या प्लेटला ऑइल लावून घेतलेलं आहे. आणि जर तुमच्याकडे स्टीमरचा भांडा असेल तर तुम्ही स्टीमच्या भांड्यातसुद्धा स्टीम देऊ शकतात. 15 मिनटानंतर आपण झाकण काढून घेणार आहोत. आणि हे जे बॅटर आहे, या बॅटरमध्ये मी बेकिंग पावडर ॲड करणार आहे. तर इथे आपल्याला 1 छोटा चमचा बेकिंग पावडर ॲड करायची आहे. छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर हे जे बॅटर आहे, हे बॅटर आपण
ह्या प्लेटमध्ये आपण ॲड करून घ्यायचं आहे. मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की तुम्ही कुकिंग सोडा, बेकिंग पावडर ॲड केल्यानंतर 2 ते 3 ताससुद्धा हे बॅटर ठेवू शकतात. पण ज्ञानेशला खूप भूक लागलेली आहे, त्यामुळे मला झटपट असा ढोकळा करायचा आहे. तर ही जी प्लेट आहे चाळणीमध्ये ठेवून त्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि मोठ्या गॅसवरती आपल्याला छान मस्त 20 मिनटं वाफ द्यायची आहे. तर इथे मी आता चटणी करणार आहे. चटणीसाठी इथे मी 1 टोमॅटो, 1 कांदा आणि लसूण घेतलेला आहे. इथे चटणीसुद्धा मी अगदी झटपट अशा पद्धतीने करणार आहे. ग्राइंडरमध्ये आपल्याला कांदा, टोमॅटो, लसूण ॲड करायचं, चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे, हळद, लाल तिखट, गरम मसाला ॲड करायचं आहे आणि थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि छान मस्त आपल्याला हे ग्राइंड करून घ्यायचं आहे. आणि ग्राइंड करून झाल्यानंतर आपल्याला ही जी चटणी आहे फोडणीला द्यायची आहे. तर तुम्ही कधी-कधी आपल्याला चटणी करायचा तुम्हाला कंटाळा आला असेल, तुम्ही अशा पद्धतीने चटणी नक्की करा. नक्की करून बघा. खूप छान, सुंदर आणि टेस्टी अशी लागते. आता आपल्याला फ्राय पॅन घ्यायचा आहे आणि फ्राय पॅनमध्ये आपल्याला जिरं, राई आणि कढीपत्ता ॲड करायचा आहे आणि तुम्ही इथे बघू शकता आपली चटणी खूप छान अशा पद्धतीने झालेली आहे. तर आता आपण या चटणीला तडका देणार आहोत. तडका देण्यासाठी फ्राय पॅनमध्ये ऑइल ॲड केलेलं आहे, तेल, हे जिरं, राई, कढीपत्ता ॲड केलेला आहे. आता ही जी ग्राइंड केलेली जी चटणी आहे ती चटणी आपल्या या फ्राय पॅनमध्ये ॲड करायची आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर हिला मंद गॅसवरती आपण थोडी शिजवून देणार आहोत. म्हणजे अगदी 5 मिनटं, 5 ते 6 किंवा 7 मिनटं छान मस्त या चटणीला उकळी आणून द्यायची आहे. आणि ही जी चटणी आहे ना खूप सुंदर लागते. तिखट, यामध्ये आपण टोमॅटो ॲड केलेला आहे, त्यामुळे छान मस्त तिखट, आंबट अशी लागते आणि अशी चटणी ढोकळ्याबरोबर तर अप्रतिमच लागते. तर कधीतरी तुम्ही अशा प्रकारची चटणी नक्की ट्राय करून बघा. ही चटणी तुम्ही इडलीबरोबर जरी खाल्ली तरी अप्रतिम लागते. नक्की ट्राय करून बघा. तर इथे चटणीला छान मस्त अशी उकळी आलेली आहे. तर मी आता इथे गॅस बंद करून घेतलेला आहे आणि ही जी चटणी आहे एका बाउलमध्ये मी ट्रान्सफर करून घेतलेली आहे. तर ही जी चटणी आहे ही ढोकळ्याबरोबर टेस्टी अशी लागते. नक्की तुम्ही ट्राय करून बघा. तर इथे आपला ढोकळा झालेला आहे. इथे 20 ते 25 मिनटं झालेली आहेत. तर इथे मी 25 मिनटं अशी ढोकळ्याला मी वाफ दिलेली आहे. तर खरं म्हणजे 10 मिनटाचा ढोकळा शिजतो. पण काय आहे ना की मी थोडं जास्त वाफ देते, म्हणजे 20 ते 25 मिनटं मी वाफ देते. तर ही जी हा जो ढोकळा आहे, ढोकळ्याची प्लेट छान मस्त थंड करून घ्यायची आहे आणि उभ्या आणि आधी उभ्या त्यानंतर आडवे असे हे कट्स मारून आपल्याला ढोकळा कट करून घ्यायचा आहे. तर इथे आपला हा ढोकळा तयार झालेला आहे आणि मला अशाच पद्धतीने ढोकळा हवा होता. जास्त स्पॉन्जी असा ढोकळा नको होता. तर वरतून मी आता इथे लाल तिखट स्प्रिंकल केलेली आहे आणि वरती लाल तिखट स्प्रिंकल केल्यानंतर आपल्याला या ढोकळ्याला तडका द्यायचा आहे. तडका म्हणजे जिरं, राई आणि कढीपत्त्याचा तडका द्यायचा आहे आणि ते ऑइल आपल्या या ढोकळ्यावरती ॲड करायचं आहे. त्यानंतर आपल्याला कोथिंबीर वरतून ॲड करायची आहे. तर इथे अगदी सोप्या अशा पद्धतीने मी त्यासाठी हा ढोकळा केलेला आहे. तुम्हीसुद्धा हा ढोकळा नक्की ट्राय करून बघा. हा ढोकळा खूप सुंदर, छान असा लागतो आणि असा ढोकळा तुम्ही चटणीबरोबर खा. अप्रतिम असा ढोकळा लागतो.
तर इथे मला स्टीम राईस करून घ्यायचा आहे. त्यासाठी मी हे तांदूळ 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. तुम्ही इथे कुकरमध्ये बघू शकता. इथे मी कुकरमध्ये 2 ग्लास पाणी ॲड करून त्यामध्ये अशी जाळीची प्लेट ठेवलेली आहे. तर हा जो कुकरचा डबा आहे, हा डबा मी या कुकरमध्ये ॲड करून घेतलेला आहे. त्यावरती मी झाकण ठेवलेलं आहे. तर एका कुकरमध्ये मी स्टीम राईससुद्धा करून घेणार आहे. प्लस ही जी अंडी आहे, तर मला ही अंडीसुद्धा बॉईल करून घ्यायची आहे. तर ती अंडीसुद्धा मी कुकरमध्येच बॉईल करून घेणार आहे. त्यासाठी मी एक बाउल घेतलेला आहे. त्यामध्ये 3 अंडी ॲड करून त्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे. आता कुकरचं झाकण बंद करून म्हणजे कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि मोठ्या गॅसवरती 3 शिट्ट्या द्यायच्या आहेत. तर एकाच कुकरमध्ये अंडी आणि आपलं स्टीम राईससुद्धा तयार होतो. तर तुम्ही इथे बघू शकता. इथे मी पाव किलो चिकन घेतलेलं आहे. तर हे करी पीस आहेत. तर इथे बघा मी काय काय मसाले घेतलेले आहेत. इथे मी हळद, लाल तिखट, गरम मसाला आणि इथे मी मीठ घेतलेलं आहे. हळद, लाल तिखट, गरम मसाला, मीठ आणि इथे मी कढीपत्ता घेतलेला आहे. आणि तुम्ही इथे बघू शकतात हा आहे बिर्याणी शाही मसाला. तर मी आज बिर्याणी शाही मसाला वापरणार आहे, कारण या मसाल्यामुळे छान मस्त अशी भाजीला तरी येते. तर आपल्याला या चिकनमध्ये हळद, लाल तिखट, गरम मसाला ॲड करायचा आहे. त्यानंतर इथे मी 2 चमचे बिर्याणी शाही आगरी शाही मसाला वापरणार आहे. आणि त्याचबरोबर मी इथे हा कढीपत्तासुद्धा ॲड करणार आहे. तर मी यामध्ये दह्याचा अजिबात वापर करणार नाही. जर तुम्हाला यामध्ये चिकन मॅगिनेट करताना जर तुम्हाला तुम्हाला दही ॲड करून जर मॅगिनेट करायचं असेल तर तुम्ही करू शकता. तर इथे मी दही आणि आलं लसूण मिरची पेस्ट या दोन्ही गोष्टी मी स्किप केलेल्या आहेत. जर तुम्हाला मॅगिनेट करताना जर तुम्ही त्यामध्ये दही आणि आलं लसूण मिरची पेस्ट टाकत असाल तर आवर्जून टाका. त्यामुळे सुद्धा चिकन करी ही खूप सुंदर छान लागते. पण मला अगदी सिंपल अशा पद्धतीने करायची आहे, म्हणून मी इथे फक्त हळद, लाल तिखट, गरम मसाला आणि आगरी शाही मसाला ॲड करून चिकन छान मस्त असं मॅगिनेट करून घेतलेलं आहे. आणि मी 15 मिनटासाठी ते तसंच साईडला ठेवणार आहे. म्हणजे मॅगिनेट करण्यासाठी साईडला ठेवलेलं आहे. इथे मी एक कांदा, एक टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे, लसूण बारीक ठेचून घेतलेला आहे, एक बटाटा कट करून घेतलेला आहे आणि पुन्हा इथे हळद, लाल तिखट आणि आगरी शाही मसाला घेतलेला आहे. तर आपल्या कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे आणि तेल गरम करून झाल्यानंतर हा जो एक बटाटा मी कट करून घेतला होता तो मी या तेलामध्ये थोडा फ्राय करून घेणार आहे. अगदी 5 मिनटं फ्राय करून घ्यायचा आहे. आणि छान मस्त फ्राय करून घ्यायचा आहे. तर मी तुम्हाला सांगेल, आपण यामध्ये चिकनमध्ये बटाटा ॲड करणार आहे, त्यामुळे छान मस्त अशी भाजी खूप सुंदर छान अशी लागते आणि थोडी ग्रेव्ही होण्यासाठी खूप मदत होते. म्हणून आपण इथे एक बटाटा कट करून छान मस्त फ्राय करून घेतलेला आहे. तर आता हे बटाट्याचे हे जे स्क्वेअर साईजचे तुकडे फ्राय करून झाल्यानंतर त्याच तेलामध्ये आपण टेचलेलं लसूण ॲड करणार आहोत. आणि लसूण ॲड करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा ॲड करायचा आहे. बारीक चिरलेला कांदा ॲड करून झाल्यानंतर छान मस्त आपल्याला 1 ते 2 मिनटं फ्राय करून घ्यायचं आहे. आणि 1 ते 2 मिनटं फ्राय करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला टोमॅटो ॲड करायचा आहे. टोमॅटो ॲड करून झाल्यानंतर छान मस्त आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. आणि आपण थोडा वेळ यावरती झाकण ठेवणार आहोत. कांदा टोमॅटो आपला छान मस्त मऊ शिजून घ्यायचे आहेत. 5 मिनटानंतर झाकण काढून घ्यायचं आहे. तर इथे आपले कांदा टोमॅटो छान मस्त शिजवून झालेले आहेत. आता आपण यामध्ये मसाले ॲड करणार आहोत. तर इथे मी आगरी शाही मसाला 1 चमचा, त्यानंतर हळद आणि लाल तिखट ॲड केलेली आहे, म्हणजे लाल तिखट, गरम मसाला, तर आगरी शाही मसाला, हळद आणि गरम मसाला असे मी मसाले ॲड केलेले आहेत. छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मी पुन्हा एकदा यावरती झाकण ठेवणार आहे. तर छान मस्त कांदा टोमॅटोने हे मसाले आपल्याला छान मस्त असे शिजवून घ्यायचे आहेत. आता तुम्ही इथे बघू शकता, इथे आहे
छान मस्त याचं जे पाणी आहे पाणीसुद्धा आटलेलं आहे आणि कांदा टोमॅटोची छान मस्त अशी ग्रेव्ही टाईप चटणी तयार झालेली आहे. आता आपण मॅगिनेट केलेलं जे चिकन आहे ते चिकन आपण ॲड करणार आहोत आणि ॲड केल्यानंतर यामध्ये आपण जो बटाटा फ्राय करून घेतला होता तो सुद्धा ॲड करायचा आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. आणि यामध्ये मॅगिनेट केलेलं जे बाऊल होतं त्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करून तो पाणी मी यामध्ये ॲड केलेलं आहे. छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला झाकण ठेवायचं आहे मंद गॅसवरती. 10 मिनटं हे चिकन छान मस्त शिजवून घ्यायचं आहे. मी इथे पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही. जो बाऊल ज्या बाउलमध्ये मी चिकन मॅगिनेट करण्यासाठी ठेवलं होतं त्यामध्ये फक्त थोडंसं पाणी मी टाकून तेच पाणी यामध्ये मी ॲड केलं होतं. त्यामुळे आपल्याला इथे पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. अगदी मी थोडंच पाणी वापरलेलं आहे आणि 10 मिनटानंतर झाकण काढून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा चिकन छान व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता तर हळूहळू चिकनला ऑइल सुटायला सुरुवात झालेली आहे आणि पुन्हा झाकण ठेवून आपण 10 मिनटं चिकनला वाफ देणार आहोत. तर इथे ही जी अंडी आहेत तर इथे मी अंडी सोलून घेतलेली आहेत आणि त्यानंतर इथे मी फ्राय पॅन घेतले आहे. फ्राय पॅनमध्ये आपल्याला ऑइल ॲड करून घ्यायचं आहे आणि ऑइल ॲड करून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला लाल तिखट आणि मीठ ॲड करायचं आहे. पण इथे मी आगरी शाही मसाला वापरलेला आहे आणि गॅस बारीकच ठेवायचा आहे. आता ही जी अंडी आहेत बॉईल केली ती यामध्ये सोडून घ्यायची आहेत आणि छान मस्त अशी अगदी 5 ते 6 मिनटं छान मस्त फ्राय करून घ्यायची आहेत. तर फ्राय केल्यानंतर मी अगदी मंद गॅसवरती ही अंडी अशीच फ्राय पॅनमध्ये छान मस्त म्हणजे अगदी 5 ते 10 मिनटं आपल्याला शिजवून घ्यायची आहे. अगदी 1-1, 2-2 मिनटाला आपल्याला फक्त स्पूनच्या साहाय्याने ही अंडी अशी फ्राय करत राहायची आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता 10 मिनटं झालेले आहेत आणि चिकनला छान मस्त असं ऑइल सुटलेलं आहे. गॅस अजून बारीकच आहे आणि इथे आपण मंद गॅसवरती ही जी भाजी आहे 20 मिनटं शिजवून घेतलेली आहे. म्हणजे आधी 10 मिनटं शिजवून घेतली, पुन्हा झाकण काढलं, पुन्हा फ्राय करून घेतली, पुन्हा झाकण ठेवलं. अशा आपण 20 मिनटं ही चिकन करी छान मस्त ही अशी शिजवून घेतलेली आहे. तर यामध्ये तुम्ही बघू शकता बटाटाही खूप छान मस्त शिजलेला आहे. आता यामध्ये तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकतात. तर इथे मला अगदी ग्रेव्ही टाईप रस्सा हवा आहे, जास्त रस्सा नको आहे. तर इथे मी गरम पाणी ॲड करणार आहे. तर इथे मी अगदी थोडासा गरम पाणी ॲड केलेलं आहे आणि गरम पाणी ॲड केल्यानंतर छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान मस्त आपण याला एक उकळी आणून द्यायची आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात की हे जो चिकनचा रस्सा आहे खूप छान असा ग्रेव्ही टाईप रस्सा तयार झालेला आहे. आणि एक दुसरी गोष्ट म्हणजे असं की जेव्हा हा रस्सा थोडासा थंड व्हायला सुरुवात होईल तेव्हा तो रस्सा अजूनच छान मस्त असं ग्रेव्ही टाईप रस्सा तयार होईल. तर मी पुन्हा झाकण ठेवलेलं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे अगदी 5 मिनटं. तर तुम्ही इथे बघू शकतात इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि इथे ही जी अंडी आहेत अंडी मी छान मस्त अशी ही फ्राय करून घेतलेली आहेत. तर आपला जो चिकनचा रस्सा आहे त्याला छान मस्त अशी उकळी आलेली आहे. तर इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि मी इथे जो आगरी शाही मसाला वापरला होता तर त्याच्यामुळे चिकनला छान मस्त अशी तरी आलेली आहे. तर आता आपण हे जे अंडी आहेत हीच अंडी आपण या चिकनमध्ये ॲड करणार आहोत आणि हे जे ऑइल आहे हे ऑइलसुद्धा मी या चिकनमध्ये ॲड केलेलं आहे. छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर अशी मी ही चिकनची भाजी 25 मिनटं शिजवून घेतलेली आहे. तर तुम्हीसुद्धा चिकन अंडा करी नक्की ट्राय करून बघा, खूप सुंदर छान अशी लागते. तर इथे मी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आणि ती कोथिंबीरसुद्धा यामध्ये ॲड केलेली आहे. तर हा रस्सा तुम्ही भाताबरोबर, भाकरीबरोबर, चपातीबरोबर, पुरीबरोबर खाऊ शकतात. खूप ऑसम असा हा अगदी झटपट अशा पद्धतीने सही आणि टेस्टी असं चिकन लागतं. नक्की ट्राय करा तुम्ही. तुम्ही इथे बघू शकतात इथे मी एका बाउलमध्ये मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि इथे तुम्ही बघू शकतात इथे
अर्धी वाटी म्हणजे ही छोटी वाटी आहे, तर अर्धी वाटी मी इथे मैदा घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. तर हे छान व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करून छान मस्त असं याचं कणिक मळून घ्यायचं आहे. तर इथे मी हे कणिक पुरी करण्यासाठी मी हे कणिक मळून घेतलेलं आहे. तर त्यासाठी मी 1 वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे. छान व्यवस्थित मळून झाल्यानंतर झाकण ठेवून आपल्याला 15 मिनटं हे पीठ असंच साईडला ठेवायचं आहे आणि 15 मिनटानंतर तुम्ही इथे बघू शकता तर आपलं इथलं हे पीठ छान मस्त मऊ झालेलं आहे. तर आता आपण याच्या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत. तर एका कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे. तर आपल्याला ह्या ज्या पुऱ्या आहेत, या पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. तर इथे मी एक एक करून या ज्या पुऱ्या आहे, इथे मी या पुऱ्या तळून घेत आहे आणि जर आपण चिकन केलं असेल तर या चिकनबरोबर कोंबडी वडे किंवा भाकरी किंवा पुऱ्या खूपच सुंदर छान लागतात. तर करायचं काय भाकरी किंवा चपाती, पण नंतर ठरवलं की जरा पटकन पुऱ्या करूया. पुऱ्या कशा पटकन करता येतात म्हणून मी इथे पुऱ्या तळून म्हणजे पुऱ्या करून घेतलेल्या आहेत आणि एक एक करून ह्या पुऱ्या छान मस्त मी तळून घेतलेल्या आहेत. तर फायनली इथे आपलं जेवण तयार झालेलं आहे. तुम्ही इथे बघू शकतात. इथे चिकन रस्सा छान मस्त असा तयार झालेला आहे आणि हा चिकन रस्सा खूप टेस्टी असा लागतो. त्यानंतर इथे मी स्टीम राईस करून घेतलेला आहे, त्याचबरोबर पुऱ्या आणि कांदा टोमॅटो. तर अशा पद्धतीने आपलं जेवण तयार आहे.
ते पाणी गोल फिरव, पाणी गोल फिरव, ह्या हातात घे, हा घ्या, हा फिरव गोल. ओके, ओके. नमस्कार कर आधी आणि काव काव कर, काव काव कर. बस बस बस, चल ये ज्ञानेश, बस. तर गाईस, तुम्ही बघितलंच असेल, ज्ञानेशने त्याच्या पप्पांसाठी इथे ताट ठेवलेलं आहे. तर बाजूला रिफ्यूज एरिया आहे, तर मी तिथेच ताट ठेवते, कारण तिथे कबूतर आणि कावळे तिथेच नेहमी येतात. आणि तर ह्या सगळ्या गोष्टी आहे. आणि सकाळी तिथे कावळा काव काव करत होता, कारण कावळ्यांनाही माहिती आहे की आज त्यांचा दिवस आहे. आणि सर्व पितरी अमावस्या आपण बोलतो, तर हा दिवस खास कावळ्यांसाठी असतो. जगभरातले जेवढेही कावळे आहेत त्यांना सगळ्यांना म्हणजे कोणाला व्हेज, कोणाला नॉनव्हेज, जसं जेवण आवडतं तसं ते कावळे जेवण जेवतात. आणि आज खास त्यांचा दिवस आहे आणि त्यांच्यासाठीच सर्व पितरी अमावस्या ठेवली जाते. कारण कावळे हे नेहमी उकिरड्यावरचं खातात, हे रस्त्यावरचं जे पडलेलं असतं ते खातात, किंवा एखादा उंदीर वगैरे रस्त्यावरती मेला वगैरे असेल, काही असेल काही, तर तेच त्याला म्हणजे ते खातात. ते सगळं म्हणजे उकिरड्यावरचं खातात, रस्त्यावरचं पडलेलं खातात. तर त्याच्यामुळे सर्व पितरी अमावस्या या दिवशी मोस्टली सगळेच म्हणजे त्या दिवशी ताट दाखवतात. तर तो दिवस खास कावळ्यांसाठी आहे. तर आणि ते कल्याणला काळा तलाव आहे, तर तिथे सगळेजण आज कावळ्यांना घास घालतात. तर मग सगळेजण कावळे काय करतात, काळा तलाव आहे ना, तिथेच जाऊन सगळे म्हणजे जेवण वगैरे करतात, म्हणजे असं. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि गेल्या वर्षी मी बरोबर 11 वाजता ताट ठेवला होता. तर आपलं इंटेक म्हणजे आपलं लक्ष काय असतं माहिती आहे का, आपण ना काहीतरी ऑब्झर्वेशन करत असतो. मी पण सेम तशी ऑब्झर्वेशन करते की कावळ्याने काय खाल्लं, त्याच्या आवडीचं खाल्लं का. कावळा त्याच्या आवडीचंच खात असतो, तर काय खाल्लं तर आपण हे चेक करत असतो. तर आपण काय करतो माहिती आहे का, समजा 11 वाजता ताट ठेवलं असेल तर आपण दिवसभर अधूनमधून जाऊन चेक करतो, कावळ्याने काय खाल्लं, कावळ्याने काय खाल्लं, हे त्याच्या आवडीचं होतं म्हणून त्याने ते खाल्लं. ह्या सगळ्या गोष्टी असतात. मी तुम्हाला गेल्या वर्षीचा एक किस्सा सांगेल. गेल्या वर्षी मी 11 वाजता ताट ठेवला होता, थोडा लवकरच ठेवला, कारण सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी 11 ते 1 असा टायमिंग आहे. या टायमातच आपला ताट ठेवावा लागतो आणि कावळ्यांचा तो एक टायमिंग असतो आणि त्या टायमात ते सगळं खातात वगैरे. तर आज मी 12 वाजता ताट ठेवलेलं आहे, थोडं 1 तास लेट. तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की गेल्या वर्षी मी ताट ठेवला होता 11 वाजता. आणि दुसरी गोष्ट झालं काय माहिती आहे का, की नंतर मग मी 2 वाजता जाऊन चेक केलं, 3 वाजता जाऊन चेक केलं, 5 वाजता जाऊन चेक केलं. आणि नंतर कावळ्याने काहीच खाल्लं नव्हतं. एवढं वाईट वाटलं. अरे आज म्हणजे बोलतात ना की त्यांच्या आवडीचं जेवण त्यांना दिलं आहे, तर त्यांनी येऊन खावं. आणि जेव्हा आपण जो ताट दाखवतो आणि त्या ताटाला जेव्हा कावळा चोच मारतो, तेव्हा असं समजायचं की कावळ्याने खाल्लं, असं म्हणजे त्या ताटातला काहीतरी एक पदार्थ कावळ्याने खाल्ला पाहिजे. तर आपण बोलतो की हां चला, म्हणजे आपली सर्व पितरी अमावस्या आहे, म्हणजे आपले जे पितृ कोणी असतील त्यांना म्हणजे ते त्यांच्यासाठी ते असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर मी 4 वाजता जाऊन चेक केलं, 5 वाजता जाऊन चेक केलं. खूप वाईट वाटलं. संध्याकाळ झाली होती आणि माझं लक्ष होतं, कारण माझ्या बाबांना खिमा खूप आवडतो आणि गेल्या वर्षी मी खिमाच केला होता. खूप वाईट वाटलं, अरे आपण त्यांच्यासाठी खिमा वगैरे आणला आणि त्यांनी खाल्लाच नाही, म्हणून खूप वाईट वाटलं. कुठेतरी आपल्या मनामध्ये ना ते असतं की हां, त्यांच्या आवडीचा पदार्थ त्यांनी खाल्ला पाहिजे, असं कुठेतरी मनामध्ये असतं. तर माझ्या मनात पण तेच होतं, त्यांच्या आवडीचा पदार्थ आहे तो त्यांनी खाल्ला पाहिजे. तर खूप दिवसभर एवढं ऑब्झर्वेशन केलं ना वगैरे, आणि नंतर खूप निराश झाली. आणि नंतर मग 6 वाजले, 6 नाही 6:30 वाजले. आणि मग कारण कसं आपण शेवटी तो ताट म्हणजे हे करतो, उचलतो तो ताट,
आणि मी तुम्हाला सांगेल की हे कसं हा रिफ्यूज एरिया आहे. तर रिफ्यूज एरियामध्ये घाण केलेली अजिबात चालत नाही. आणि रिफ्यूज एरियामध्ये स्टोरेज म्हणून तर आपण काहीच ठेवू शकत नाही. हां, काय फंक्शन वगैरे असेल तर ठीक आहे, आपण एका दिवसासाठी आपल्या घरातलं सामान थोडं शिफ्ट करू शकतो, समजा आपल्या घरात फंक्शन असेल तर. बाकी इतर दिवशी मी रिफ्यूज एरियामध्ये काहीच ठेवत नाही, इवन कोणीच काही ठेवत नाही. आणि रिफ्यूज एरिया हा पूर्ण मोकळाच असतो. आणि म्हणजे कोणी कंप्लेंट वगैरे करू नये म्हणून मी तो ताट संध्याकाळी उचलायला गेली, संध्याकाळी 6:30 वाजता. आणि बघते तर काय, जो खिमा होता ना तो पूर्णपणे त्यांनी खाल्ला होता. आणि त्यानंतर खूप बरं वाटलं, अरे चला आपण खिमा म्हणजे ताट दिला आणि त्यांनी तो म्हणजे खिमा त्यांच्या आवडीचा खिमा त्यांनी खाल्ला, याचं मला समाधान खूप वाटलं. आणि मी लगेच आईला फोन केला, अगं आई, मी खिमा दिला होता, खिमा सगळा खाल्ला बरं. तर हा असं एक ऑब्झर्वेशन असतं. तर बघू आज संध्याकाळपर्यंत काय काय नाही ते कळेल. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर गाईज मी हा व्हिडिओ इथे सेंड करते. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय बाय. खूप खूप मजा आहे, खूप अजून आहे. हां.